14 मे 1657 याच दिवशी पुरंदरावर तोफांचा गडगडाट झाला आणि मोठी आतिषबाजी करण्यात आली. कारण महाराणी सईबाई यांच्या पोटी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला होता. संपूर्ण पुरंदरावरती आनंदाचं वातावरण पसरलं होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना खरं तर एक दुःखाची लकीर आपल्या स्वराज्यावर पसरणार होती. त्याचं कारण असं की बाळ शंभूराजे भुकेने व्याकुळ झाले होते आणि त्यांना आता आईच्या दुधाची सक्त गरज होती. महाराणी सईबाई वारंवार त्यांना पडद्याआड घेऊन सुद्धा शंभूराजांचं रडणं काही थांबत नव्हतं आणि या सर्व गोष्टींमुळे महाराणी सईबाई सुद्धा खूपच दुःखी झाल्या होत्या. त्यानंतर लगबगीने राजवैद्यांना गडावर बोलवण्यात आले. त्यांनी सईबाई राणीसाहेबांची नाडी परीक्षा केली. नाडी परीक्षा केल्यानंतर राजवैद्यांच्या चेहऱ्यावरती मोठी चिंता स्पष्टपणे दिसत होती. राजवैद्यांची चिंता पाहून आऊसाहेबांनी त्यांना एकांतात बोलवून सत्य काय ते विचारले. गडावर चिंतेचं वातावरण पसरलं होतं. शंभू बाळ रडतंय, शंभू बाळाची भूक भागत नाहीये हे पाहून अवघ्यांचं जणू जेवणच बंद झालं होतं. भुकेने व्याकुळ झालेल्या शंभू बाळाला पाहून अवघा पुरंदर व्याकुळला होता. राजवैद्यांनी क्षणाचाही विलंब न करता सत्य काय आहे ते सांगितलं. राणीसाहेबांना बाळांत व्याधी झाली आहे. त्यांना दूध येणं शक्य नाही आणि किंबहुना ते येणारही नाही. अंगावरचे दूध येणार नाही, त्यामुळे शंभूराजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होईल. त्यांना फार काळ भुकेपोटी ठेवता येणार नाही. जर ते फार काळ भुकेपोटी राहिले तर त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून खूप मोठा बिघाड होऊ शकतो. ही धोक्याची सूचना राजवैद्यांनी आऊसाहेबांसमोर मांडली. आऊसाहेबांनी यावर काही उपाय आहे का विचारले. त्यावर राज्यवैद्य म्हणाले, लवकरात लवकर शंभू बाळांसाठी दुधाईचा शोध घेणे गरजेचे आहे. अशी आई जी नुकतीच बाळंतीण झालेली असेल. राजवैद्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आऊसाहेबांनी शंभू बाळासाठी दुधाई शोधण्यासाठी गडावरून माणसे रवाना केली. आऊसाहेबांची शोध मोहीम कामी आली. पुणे जिल्ह्यातील नसरापूरलगत कापूरहोळ नावाचं गाव आहे. तिथल्या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी धाराई नुकत्याच बाळंत झालेल्या होत्या. वार्ता कानी येतात आऊसाहेबांनी धाराईंना किल्ले पुरंदरावर बोलणे केले. धाराईंच्या मुलाचं नाव होतं बयाजी. धाराईंनी सुरुवातीला विचारलं की कोणाला दूध पाजायचं आहे. मी स्वतः बाळंतीण झालेली आहे. मला माझं लेकरू सांभाळायचं आहे. तुम्ही दुसरी दुधाई शोधा, असा सल्ला त्यांनी सैनिकांना दिला. गडावरच्या माणसांनी जेव्हा धाराईंना ज्या बाळाला 32 धारा पाजायच्या आहेत त्या बाळाचं नाव सांगता धाराऊंच्या पायाखालची जमीनच सरकली. गडावरच्या माणसांनी जेव्हा धाराईंना ज्या बाळाला 32 धारा पाजायच्या आहेत त्या बाळाचं नाव सांगता धाराऊंच्या पायाखालची जमीनच सरकली. माणसांनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला तुमच्या 32 धारा खुद्द दस्तूर शिवाजी महाराजांच्या पुत्रांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पाजायच्या आहेत, तेव्हा धाराईंनी आई भवानीकडे हात पसरवले आणि आभार मानले. आई भवानी, स्वराज्य कार्यात मला खारीचा वाटा देण्याची तू मोठी संधी दिली आहे. माझ्या राजाच्या लेकराला माझ्या 32 धारा पाजायच्या आहेत, म्हणजे माझ्यासाठी स्वराज्य कार्यच आहे. आमच्या दैवताच्या लेकराला मी माझ्या 32 धारा पाजणार. लवकर स्वतःचं काम आवरतं घेतलं आणि मोठ्या लगबगीने आपल्या तानुल्या बयाजीला पाठीला बांधून धाराई पुरंदरावर दाखल झाल्या. धाराऊ आल्यानंतर आऊसाहेबांसमोर बसल्या. आता आऊसाहेबांनी धाराऊंचं मूल्यमापन करायचं ठरवलं होतं. कारण विषय स्वराज्याच्या वारसाचा होता. विषय स्वराज्याच्या युवराजांचा होता. विषय स्वराज्याचा मोरल्या राजांचा होता. आऊसाहेबांनी धाराऊंना विचारलं, बोल धाराऊ, तुला काय हवंय? मी तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. कारण तो आमच्या शंभू बाळाला तुझ्या 32 धारा पाजणार आहेत. तुला हवं ते सर्व मिळेल. त्याचवेळी धाराईने 1 लाख मोलाचं मोठं उत्तर दिलं. आऊसाहेब, आपणही एक आई आहात. मी पण एक आई आहे. आता तुम्ही सांगा आऊसाहेब, आईच्या दुधाचा कुठं सौदा केला जातो का? ते कधी विकतही घेतलं जात नाही आणि विकलंही जात नाही. ह्यो तर आमच्या शिवबाराजाचं लेकरू आहे. आमचा राजा आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता या मुलुकातून त्या मुलुकात गोडदौड घेत असताना आम्ही आमच्या 32 धारांचं मोल कसं घ्यावं? ही संधी माझ्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे आणि स्वराज्याच्या कार्यात माझा हा खारीचा वाटा असेल. आऊसाहेब, होय, मी पाजणार माझ्या 32 धारा स्वराज्याच्या वारसाला. आऊसाहेबांनी धाराईंची पारख निवड केली. धाराऊंचं बाळ शंभूराजांच्या दुधाई म्हणून योग्य आहेत. आऊसाहेबांनी धाराईंची पारखून निवड केली. धाराऊत बाळ शंभूराजांच्या दुधाई म्हणून योग्य आहेत हे त्यांना समजले होते. आऊसाहेबांनी शंभू बाळाला धाराऊंच्या मांडीवर ठेवलं. धाराऊंनी शंभू बाळाला पदराला घेतलं. त्या धाराऊंच्या 32 धारेवर दाखलं धनी पोट भरू लागलं. बाळ शंभूराजांचं रडणं थांबलं. दूध प्यायल्यामुळे शंभूराजांच्या चेहऱ्यावर तेज निर्माण झालं होतं. आता मात्र आऊसाहेबांची मोठी चिंता दूर झाली होती. पण सईबाई साहेब मात्र फार दुःखात होत्या. 3 कन्यांच्या पाठीवरती पुत्र जन्माला आला होता. परंतु माझ्या पुत्राला मी माझं दूध पाजू शकत नाही, म्हणून त्याच्या डोळ्यातून
अश्रुधारा नेहमी सुरू झाल्या. पण दुसऱ्या बाजूला त्यांना समाधान होतं की त्यांचं लेकरू आता धाराऊंच्या दुधावर आपलं पोट भरत आहे. लेकराचं तिकडं पोट भरत होतं आणि इकडे आईचं मन भरत होतं. खरं तर नियतीनं शंभूराजांच्या बालपणापासूनच किती अवहेलना केली. ज्या शंभूराजाला स्वतःच्या आईचं दूध महत्त्वाचं होतं, त्या नियतीने त्या आईचं दूध त्यांना नशिबी येऊ दिलं नाही. 9 महिने आपल्या पोटात वाढवलेलं बाळ आज दुसऱ्या बाईच्या अंगावर दूध पितोय हे बघून सईबाई महाराणी साहेबांना किती दुःख होत असेल. पण धाराऊ मात्र स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बाळ शंभूराजांच्या काळजी घेऊ लागल्या. वेळोवेळी त्यांना दूध पाजू लागल्या. निव्वळ अंगावरचं दूध पाजणं नव्हे तर त्यांच्या संगोपनही धाराऊ करू लागल्या. त्यामुळेच मित्रांनो, धाराऊ मातांचं स्वराज्य कार्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी छत्रपती शंभूराजांना आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून त्यांचा अतिशय योग्य सांभाळ केला. महाराणी सईबाईंच्या निधनानंतर सुद्धा माता धाराऊंनी छत्रपती शंभूराजांना कोणत्याच चुकात कमी पडू दिली नाही. त्रिवार मुजरा त्या मातेला, ज्या मातेने तिच्या 32 धारा पाजून स्वराज्याच्या वारसाला तिचं अन्न दिलं. त्या शंभूराजाच्या धाराऊ मातेला शिवछत्रपतींच्या स्वराज्याकडून त्रिवार वंदन व मानाचा मुजरा.